नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर। सर्वप्रथम आम्ही दिव्यांग चॅनलच्या वतीने सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा विषय असा आहे, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात उत्साहात साजरा झाले 3 डिसेंबर रोजी। परंतु परभणीमध्ये जिल्हा समाज कल्याण दिव्यांग विभागाचे भ्रष्ट श्री प्रल्हाद लांडे यांच्यामुळे ह्या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नव्हते। यांना हे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घ्यायचेच नव्हते, कारण ह्यांना कागदावर दाखवून हा निधी लाटायचा होता। मात्र आम्ही दिव्यांग या चॅनलनं बातमी लावल्यानंतर याचा इफेक्ट जिल्हा प्रशासन खडकरून जागे झालं आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर होत आहेत। परंतु ह्या क्रीडा स्पर्धा होत असताना तज्ज्ञ पंचामार्फतच दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात यावेत, जेणेकरून दिव्यांगांना जे क्रीडा स्पर्धेचं प्रमाणपत्र वितरित होते हे कुठंतरी पारदर्शकता आली पाहिजे आणि दिव्यांगाचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा स्टेडियमवरच व्हावं, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला दिव्यांगांची कला पाहता यावी आणि दिव्यांगांना प्रोत्साहन मिळेल। एखाद्या गल्लीबोळात जर कार्यक्रम घेतला तर दिव्यांगांना कार्यक्रम घेतला म्हणून हे श्री प्रल्हाद लांडे पेपरबाजी करून मोठेपणा गाजवतील। हे न होता आजपर्यंत ह्या कार्यक्रमाचं कुठंही जाहिरातबाजी पेपरबाजी करण्यात आलेली नाही। ही दुर्दैवी गोष्ट ही भ्रष्ट समाज दिव्यांग विभागाचे प्रमुख श्री प्रल्हाद लांडे करत आहेत। यांची उच्चस्तरीय चौकशी करून यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। यांचं कारण तसंच आहे, कारण ह्यांनी जे कार्यक्रम मुख्यालयाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक न होण्याचं कारण म्हणजे दिव्यांग शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फक्त कागदावर दाखवतात आणि बोगस बिलं लाटण्याचं काम श्री प्रल्हाद लांडे करत आहेत। याची उच्चस्तरीय चौकशी दिव्यांग कल्याण आयुक्त श्री पुरी साहेबांनी चौकशी करून यांना तात्काळ निलंबित करावे आणि यांना जर चौकशी झाल्यानंतर यांचं निलंबन झाल्यानंतर बाकी जिल्ह्यातील दिव्यांगांचं भलं होईल, कारण ह्यांना दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी यांच्या अधोगती कशी करता येईल हे श्री प्रल्हाद लांडे करत आहेत। आणि ह्यांनी 2 बागडबिल्ले असे ठेवलेले आहेत कलेक्शन करण्यासाठी की दिव्यांगांचं ह्यांना काही घेणदेणं नाही, फक्त दिव्यांगाकडून कसं ह्यांना मलिदा मिळेल ह्यासाठी 2 बागडबिल्ले ठेवले। त्यांचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तयार आपल्याला सविस्तर माहिती देईलच। परंतु हा कार्यक्रम होत असताना पारदर्शकपणाने हा कार्यक्रम झाला पाहिजे, जेणेकरून दिव्यांगांना व इतर जनरल दिव्यांगांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल या कार्यक्रमामुळे आणि दिव्यांगांना जगण्यासाठी मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल। जर आपण ह्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्की कळवा। धन्यवाद।